हिरण्यकश्यपूची अखंड सेना नाम नव्हती घेत. आपल्या आजूबाजूला असणाऱ्या सर्व लोकांना भगवत भक्त बनवण्यासाठी फक्त एक भक्त प्रल्हाद काफी होता. आजची गोष्ट त्या साऱ्यांसाठी आहे की ज्यांना घरामध्ये अनुकूलता नसते भगवंताची भक्ती करण्यासाठी, मग ते भले नाम घेणं असेल, ग्रंथ वाचणं असेल, माळ जपणं असेल, या गोष्टींची ज्यांना अनुकूलता नसेल त्यांच्यासाठी ही गोष्ट आहे. एक असते चिमणी. ती चिमणी काय करते, स्वतःच्या पिल्लांसाठी दाणा घेऊन येते. तर काय होतं, दाणा आणल्यानंतर चुकून तो दाणा झाडाच्या फटीमध्ये अडकतो. आता ती प्रयत्न करते तो दाणा काढण्याचा, पण दाणा काही निघत नसतो. मग ती काय करते, त्या झाडाला रिक्वेस्ट करते, विनंती करते की हे झाडा माझा दाणा मला परत दे. पण झाड म्हणतं नाही नाही मी नाही देणार. आता येतो चिमणीला राग. मग चिमणी काय करते, खाली झोपलेल्या लाकूड तोड्याला उठवते. त्याला म्हणते लाकूड तोड्या त्या झाडाला तू कापून टाक, बघ तो माझा दाणा परत देत नाहीये. लाकूड तोड्या म्हणतो की तो तुझा दाणा परत देत नाहीये, पण माझं काही वैर नाहीये, मी का कापू त्याला. मग चिमणी आणखीन रागावते. मग चिमणी काय करते, चिमणी जाते राजाकडे. राजाला म्हणते लाकूड तोड्या झाड कापत नाही, झाड माझा दाणा देत नाही, तू त्या लाकूड तोड्याला फाशीची शिक्षा दे. आता राजा म्हणतो की असं कसं करू शकतो मी, प्रशासनामध्ये असं करू शकत नाही, आपण कोणालाही फाशीची शिक्षा देऊ शकत नाही. मग चिमणी आणखीन चिडते. मग चिमणी जाते माहुताकडे. माहूत रोज राजाला राजवाड्यातून बाहेर आणण्या नेण्याचं काम करत असतो. ती माहुताला म्हणते की राजाला तू खाली पाड. राजा काही फाशीची शिक्षा देईना, लाकूड तोड्या झाड कापेना, झाड माझा दाणा देईना. माहूत म्हणतो असं कसं मी राजाजींना पाडू, राजाजींना खाली पाडलं तर पुढचं काय होणार, मी काही त्यांना पाडू शकत नाही. मग चिमणी आणखीन चिडते. चिमणी जाते हत्तीदादाकडे. हत्तीदादा तुझ्या माहुताला खाली पाड. माहूत तुझा राजाला पाडेना, राजा फाशीची शिक्षा देईना, लाकूड तोड्या झाड कापेना आणि झाड काही दाणा देईना. आता हत्ती म्हणतो मी माझ्या मालकाला कसं पाडू, त्याने माझं काही बिघडलेलं नाहीये. आता चिमणी चिडते, हताश होते आणि शेवटी जाऊन एका ठिकाणी बसते. आता तिथे बसल्यावरती तिला दिसते मुंगी. चिमणी जाऊन मुंगीला विनंती करते की जा ना तू त्या हत्तीला चाव ना. हत्ती काही माहुताला पाडेना, माहूत काही राजाला पाडेना, राजा फाशीची शिक्षा देईना, लाकूड तोड्या झाड कापेना आणि झाड काही माझा दाणा देईना. आता मुंगी म्हणते मी कशाला हत्तीला चावू, त्याने माझं काहीच वाईट केलेलं नाहीये, तर मी नाही त्याला चावणार. मग मात्र चिमणी फार चिडते आणि ती विचार करते की हत्ती मोठा, माहूत माझ्यापेक्षा मोठा, राजा माझ्यापेक्षा मोठा, लाकूड तोड्या माझ्यापेक्षा मोठा, झाड माझ्यापेक्षा मोठा, पण ही मुंगी ही तर माझ्यापेक्षा एवढूशी आणि ती मला नाही म्हणते. मग चिमणी चिडते आणि म्हणते की हे मुंगी ताई, मी तुलाच माझ्या चोचीत धरून मी तुला चिरडते आणि खाऊन टाकते ना. आता मात्र मुंगी घाबरते. मुंगी म्हणते नाही नाही मला नको मारूस, मी जाऊन हत्तीला चावते. ती हत्तीकडे जाते. हत्तीला म्हणते तुला चावू का. हत्ती म्हणतो नाही 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 मला नको चावू, मी माहुताला पाडतो. माहूत म्हणतो नाही 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 मला नको पाडू, मी राजाला पाडतो. राजा म्हणतो नाही 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 मला नको पाड, मी खाली पडलो हातपाय तुटले तर राज्य कोण चालवणार. म्हणून तो म्हणतो मीच लाकूड तोड्याला फाशीची शिक्षा देतो ना. लाकूड तोड्या म्हणतो नाही 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 मला नका शिक्षा देऊ, मीच झाडाला कापतो ना. झाड म्हणतो नाही 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 मला नका काप. चिमणीताई हा घे तुझा दाना. आणि शेवटी जाऊन तो दाना त्या चिमणीला मिळतो. या गोष्टीचं मोरल आहे, एवढ्याशा त्या दाण्यासाठी चिमणी एवढा प्रयत्न करते. अगदी त्याप्रमाणे त्या दाण्यापेक्षाही लहान असणारं आंतरिक स्वरूपाचं नाम घेण्यासाठी आपण प्रयत्न नको का करायला. एवढं ते चिमणीने प्रयत्न केले. अगदी राजापासून ते मुंगीपर्यंत ती गेली, पण तिने आपले प्रयत्न सोडले नाहीत. अगदी त्याप्रमाणे संसारात वावरत असताना आपलं भजन करण्यासाठी, आपलं नामस्मरण करण्यासाठी, आपली पूजा, आपला नित्य नियम पूर्ण करण्यासाठी आपण कधीही प्रयत्न सोडू नये. आपण नेहमी प्रयत्नशील असलं पाहिजे. एक गोष्ट मनावरती ठसवावी की भगवंताने जर आपल्याला प्रतिकूल ठिकाणी पाठवलेलं आहे तर ही आपली परीक्षा नाहीये, तर भगवंताची इच्छा आहे ही की त्या प्रतिकूल स्थितीची सुद्धा अनुकूल स्थिती व्हावी. तिथे असणारे लोक सुद्धा भगवंत प्रेमी व्हावेत, ही भगवंताची इच्छा आहे. म्हणून भगवंताने आपल्याला त्या ठिकाणी पाठवलेलं असतं. म्हणून कधीच असं समजू नये की माझ्यावरती प्रतिकूल परिस्थिती ओढवलेली आहे. नेहमी प्रतिकूल स्थितीतही नाम घ्यावं. जेवढी प्रतिकूल स्थिती आणि जेवढा आपण त्या स्थितीत नाम घेणार तेवढा त्याचा प्रभाव जास्तीत जास्त होणार आहे. आणि एक गोष्ट लक्षात असावी की भगवंताचं प्राकटीकरण करण्यासाठी, भगवंताला बोलवण्यासाठी, त्याची भक्ती करण्यासाठी, नृसिंहाला अवतार घेण्यासाठी काही हिरण्यकश्यपूची अखंड सेना नाम नव्हती घेत.
फक्त एक भक्त प्रल्हाद काफी होता नृसिंह अवतारात भगवंताला बोलवण्यासाठी. अगदी त्याप्रमाणे आपली भक्ती काफी आहे. त्या प्रतिकूल जागेला सुद्धा अनुकूल जागा बनवण्यासाठी, आपल्या आजूबाजू असणाऱ्या सर्व लोकांना वैष्णव बनवण्यासाठी, आपल्या आजूबाजूला असणाऱ्या सर्व लोकांना भगवत भक्त बनवण्यासाठी आपली भक्ती काफी आहे. फक्त आपण एकच गोष्ट केली पाहिजे, त्या चिमणीसारखं त्या दाण्याचा पिच्छा करणं आपण सोडलं नाही पाहिजे. आपण सुद्धा भगवंताची भक्ती सोडली नाही पाहिजे. आपण डटे राहिलं पाहिजे. मग भगवंत आपल्याला प्राप्त आहे.